नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नौकार भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया विविध जी पदे आहेत या पदांसाठीची भरती परीक्षा 4 मार्च 2025 पासून सुरू होत आहे. TCS मार्फत ही भरती परीक्षा घेण्यात येत असून पाहू शकता TCS मार्फत जो पॅटर्न आहे ह्या पॅटर्नवर आधारित जे संभाव्य प्रश्न आहेत, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी या सेक्शनमधले महत्त्वाचे जे प्रश्न आहेत हे संभाव्य प्रश्न आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहूयात. तर पाहू शकता ही जी भरती प्रक्रिया आहे समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया यामध्ये समाज कल्याण अधीक्षक आहे, गृहपाल अधीक्षक, महिला आणि पुरुष त्याचबरोबर इतर पदांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 4 मार्च ते 19 मार्च 2025 दरम्यान ही परीक्षा घेतली जाणार आहे. आता ह्या भरती परीक्षेसाठी पाहू शकता 1 महिन्यापेक्षा कमी वेळ तुमच्यासाठी म्हणजे परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी उपलब्ध आहे. तर या 1 महिन्यामध्ये म्हणजे 1 महिन्यापेक्षा कमी म्हणजे पाहू शकता 20 दिवस पकडूया. या 20 दिवसांमध्ये कशा पद्धतीने परीक्षेची तयारी करणं आवश्यक आहे. तर 20 दिवसांमध्ये जेवढे जास्त शक्य होईल तेवढे जास्त प्रश्न आपण व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून घेऊयात. याची प्लेलिस्ट आहे डिस्क्रिप्शनमध्ये. या प्लेलिस्टनुसार समाज कल्याण विभाग अंतर्गत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत संभावित तर यातलेच जे आहे पाहू शकता 10 ते 20 प्रश्न हे विविध शिफ्टनुसार हे प्रश्न येण्याची शक्यता संभावना आहे. असे महत्त्वाचे प्रश्न हे पाहूयात. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेमध्ये महत्त्वाच्या प्रश्नांतर्गत पहिला प्रश्न आहे सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत बाबासाहेब आंबेडकर आधारभूत योजना कोणत्या क्षेत्रात मदत करते? सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत जी बाबासाहेब आंबेडकर आधारभूत योजना आहे ही कोणत्या क्षेत्रामध्ये मदत करते? तर यामध्ये पर्याय आहेत रोजगार आहे, आरोग्य विभाग आहे, शिक्षणासाठी आहे. तर यामध्ये पाहू शकता सामाजिक न्याय विभागाअंतर्गत ही राबवली जाणारी बाबासाहेब आंबेडकर आधारभूत योजना ही रोजगारासाठी, आरोग्यासाठी, शिक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये कार्यरत आहे म्हणजे मदत करते. याचाच अर्थ सर्व पर्याय योग्य म्हणजेच चौथा पर्याय बरोबर आहे. ही जी योजना आहे ही सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राबवली जाते. बाबासाहेब आंबेडकर आधारभूत योजना ही रोजगार, आरोग्य आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये मदत करते, कार्यरत आहे. दुसरा प्रश्न, भारतातील कोरोनामुळे पहिला मृत्यू कोणत्या राज्यात झाला होता? कोरोना जो आहे 2020-21च्या वेळेमध्ये कोरोनाचा जो प्रादुर्भाव झाला होता भारतातील, यामध्ये कोरोनामुळे पहिला मृत्यू तो कोणत्या ठिकाणी झाला होता? तर याचं उत्तर पाहू शकता. पर्यायामध्ये पंजाब आहे, गोवा आहे, कर्नाटक आणि गुजरात. तर कर्नाटक हे जे राज्य आहे, या राज्यामध्ये कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. पर्याय क्रमांक 3 यासाठीचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? आता तुम्ही समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेसाठीची तयारी करताय. तर पॅटर्न जरी असला तरी ज्या भरती परीक्षेसाठी आपण तयारी करतोय त्याच्याशी रिलेटेड जास्त प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये पाहू शकता जे समाज कल्याण विभाग आहे यांच्या अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 2018 साली. 2018 साली ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ही 2018 साली सुरू करण्यात आली. आता यामधील सगळ्यात महत्त्वाची माहिती मी सांगू इच्छितो, की सगळे जे प्रश्न आहेत, एकूण 20 प्रश्न आजच्या व्हिडिओ सेशनमधले, हे सगळे त्याच्याशी रिलेटेड आहेत. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेशी संबंधित प्रश्न आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न घेण्याचं कारण इतकंच आहे, की हेच प्रश्न किंवा अशा पद्धतीचे प्रश्न हे 100% रिपीट होतात. असेच प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. चौथा प्रश्न हा पाहू शकता महत्त्वाचाच आहे. भारताच्या संविधानात एकूण किती अनुसूच्या आहेत? एकूण किती अनुसूची भारताच्या संविधानात आहेत? पर्यायासाठीची 11 आहे, 20 आहे, 12 आणि 8. तर याचं उत्तर पाहू शकता एकूण 12 ज्या अनुसूची आहेत या भारताच्या संविधानामध्ये आहेत. एकूण 12 अनुसूची भारताचं संविधान जे आहे अनुसूचीमध्ये एकूण पाहू शकता 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने 4x3 म्हणजे एकूण 12 अनुसूची आहेत यामध्ये भारताच्या संविधानामध्ये.
12 अनुसूची म्हणजे याच्यामध्ये एंटर करण्यात आलेली आहेत, देण्यात आलेली आहेत. आता 12 अनुसूची कोणत्या यासुद्धा तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. कमेंट बॉक्समध्ये ह्या 12 अनुसूची डिटेलमध्ये देण्यात आलेली आहेत. ते चेक केले जाऊ शकतात. तर एकूण अनुसूची आहेत भारताच्या संविधानामध्ये एकूण 12 अनुसूची आहेत. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे 5वा प्रश्न. यामध्ये खालीलपैकी महाबळेश्वरला कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? महाबळेश्वरमध्ये कोणत्या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो? पर्यायासाठीचे पवना, पाषाण सरोवर, जांभवडी सरोवर आणि वेण्णा सरोवर, वेण्णा लेक. तर याचं उत्तर पाहू शकता. चौथा पर्याय बरोबर आहे. महाबळेश्वरला कृष्णा नदीचा जो उगम आहे हा वेण्णा सरोवर, वेण्णा नदी या वेण्णा जे लेक आहे वेण्णा सरोवर या ठिकाणी होतो कृष्णा नदीचा उगम. प्रश्न पर्याय क्रमांक 4 यासाठीचं बरोबर उत्तर आहे. 6वा प्रश्न. हा प्रश्न पाहू शकता महत्त्वाचा आहे. पिंपरी चिंचवड परिसर कोणत्या उद्योगासाठी, उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? पिंपरी चिंचवड हा जो परिसर आहे, पिंपरी चिंचवड जे शहर आहे, हे कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? यासाठीचे पर्याय ऑटोमोबाईल आहे, इलेक्ट्रॉनिक, यानंतर आय-टी आणि सिव्हिल. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईल जे क्षेत्र आहे, ऑटोमोबाईलची जी निर्मिती आहे, प्रोडक्शन या क्षेत्रासाठी, या औद्योगिक उत्पादनासाठी पिंपरी चिंचवड हा परिसर प्रसिद्ध आहे. पहिला पर्याय यासाठीचा बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण होते? समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. हमखास येणारे प्रश्न. ज्ञानपीठ पुरस्कार सगळ्यात पहिल्यांदा मिळवणारे सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना दिला गेला ते मराठी लेखक कोण होते? याचं उत्तर आहे वि. स. खांडेकर. विष्णू सखाराम खांडेकर. वि. स. खांडेकर यांना सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे सुरुवात झाल्यापासून ज्ञानपीठ पुरस्कार हा वि. स. खांडेकर यांना देण्यात आला. हे पहिले मराठी लेखक आहेत. यामध्ये मराठी लेखकांमध्ये वि. स. खांडेकर हे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 यासाठी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8वा. यामध्ये जनगणनावर आधारित प्रश्न आहे. महाराष्ट्राची जनगणना 2011 यामध्ये महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता? आता हे सगळे जे प्रमाण जास्त आहे, त्याचबरोबर घनता, लोकसंख्येची जी संख्या आहे, या संदर्भातले प्रश्न सगळे 2011च्या जनगणनेवर आधारित प्रश्न असतात. तर यामध्ये नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर 2011ची जनगणनावर डिटेलमध्ये जो PDF नोट्स उपलब्ध आहे ते तुम्ही चेक करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर यामध्ये चेक केली जाऊ शकते. प्रश्न आहे हा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. म्हणजे सिंपल प्रश्न आपल्याला माहीत असतात, पण हा वेगळ्या पद्धतीने आहे. महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे? पर्यायासाठीचे भंडारा आहे, यानंतर रत्नागिरी आहे, गडचिरोली आणि पुणे. तर रत्नागिरी हा जो जिल्हा आहे हा सगळ्यात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा आहे महाराष्ट्रातील. आता हे सगळे 2011च्या जनगणनेनुसार घेण्यात आलेली माहिती आहे. तर तीच माहिती तुम्हाला चेक करून त्या पद्धतीने ही माहिती वाचून काढणं आवश्यक आहे. रत्नागिरी हे बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं. प्रश्न क्रमांक 9वा पाहूयात. महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता? सगळ्यात जास्त जंगल क्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे आणि किती टक्के आहे विचारल्यानंतर सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर यामध्ये कमेंट बॉक्समध्ये किती टक्के याबद्दलची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे, चेक करू शकता. तर महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा म्हणजे सगळ्यात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा हा गडचिरोली आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. गडचिरोली हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त वनक्षेत्र, जंगल आढळून येतं, म्हणून जंगलांचा जिल्हा हा गडचिरोली बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10वा. मराठी भाषेतील पहिला जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कोणता आहे? मराठी भाषेमध्ये जो आहे सगळ्यात पहिल्यांदा जो ग्रंथ लिहिला गेला तर या ग्रंथाचं नाव काय आहे? तर विवेक सिंधू या ग्रंथाचं नाव आहे. मराठी भाषेमधील पहिला ग्रंथ, या ग्रंथाचं नाव आहे विवेक सिंधू. पर्याय क्रमांक 2 यासाठीचं बरोबर उत्तर आहे. विवेक सिंधू हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. बरोबर पाहू शकता. तर हे आपण 10 प्रश्न पाहिले. 10 प्रश्न सुद्धा पाहूयात पुढचे. पण त्या अगोदर महत्त्वाची माहिती.
आता समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेमध्ये जो TCSचा जो पॅटर्न आहे, यामध्ये पाहू शकता रिझनिंग आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, इंग्लिश व्याकरण आहे, सामान्य ज्ञान जी जे आता आपण पाहत आहोत, त्याचबरोबर मराठी व्याकरण असे 4 सेक्शन आहेत आणि हा सगळा TCS पॅटर्नवर उपलब्ध आहे. तर यासाठी तयारी करण्यासाठी आम्ही ऑनलाईन टेस्ट सीरीज आणि ई-बुक लॉन्च केलं आहे. हे नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर आहे. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक करू शकता. यामध्ये टॉपिकनुसार जवळ-जवळ 150 पेक्षा जास्त PDF नोट्स प्रत्येक टॉपिकवर देण्यात आलेली आहेत. यामध्ये दररोज नवीन एक सराव प्रश्नपत्रिका अपडेट केली जाते. सब्जेक्ट वाईज विषयावर आधारित प्रश्नसुद्धा उपलब्ध आहेत. 10 फुल लेंथ सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. ज्याची तुम्ही तयारी करून चांगल्या पद्धतीने वेळेचं मेंटेन जे आहे, टाईम मॅनेजमेंट करून चांगल्या पद्धतीने 10 प्रश्नपत्रिका सोडवल्या जाऊ शकतात. आता हा जो कोर्स आहे, फक्त ₹49 मध्ये उपलब्ध आहे. पाहू शकता 99 नसून ₹49 मध्ये हा कोर्स नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही हे जे ॲप आहे, हे डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. प्रश्न क्रमांक 11 वर्ष 2023 मध्ये शाश्वत आता हे पुढचे प्रश्न आपण 10 प्रश्न पाहिले. हे अगोदरचे चालू घडामोडी नसून हे प्रश्न जे महत्त्वाचे आहेत, रिपीटेड होणारे संभाव्य प्रश्न हे आपण पाहिले. पुन्हा-पुन्हा येणारे प्रश्न. आता हे जे प्रश्न आहेत, हे 2023, 24, 25च्या ज्या चालू घडामोडी आहेत, यावरचे प्रश्न पाहूयात. हे प्रश्नसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. पहिला प्रश्न आहे, वर्ष 2023 मध्ये शाश्वत विकास ध्येय SDG निर्देशांकात भारताने मिळवलेले गुण किती टक्के आहेत? थोडा काठिण्य पातळी जास्त असणारा प्रश्न आहे, पण अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि हा संभाव्य प्रश्न आहे. तर शाश्वत विकास ध्येय SDG निर्देशांकात जे भारताला मिळालेले गुण किती पर्सेंट होते? तर 63.45 हे बरोबर उत्तर आहे. चौथा पर्याय जो आहे 63.45% इतके गुण त्यामध्ये प्राप्त झाले होते. 2023च्या चालू घडामोडींवर आधारित पुढचा प्रश्न. तर मी सांगत आहे यामध्ये 2023 आहे, त्यानंतर 2024 आहे, 2025च्या खूप कमी आहेत, 2023 आणि 24 सगळ्यात जास्त चालू घडामोडी या विचारल्या जाऊ शकतात. 12वा प्रश्न. संसदेने चलचित्र सुधारणा विधेयक जे आहे 2023 ते कधी मंजूर करण्यात आलं? असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. चलचित्र सुधारणा विधेयक हे मंजूर करण्यात आलं. हे विधेयक 2023 मध्ये मंजूर झालं. एक्झॅक्ट डेट विचारण्यात आली आहे. तर पाहू शकता पहिलाच पर्याय बरोबर आहे. 31 जुलै 2023ला हे चलचित्र विधेयक जे आहे हे संसदेत मंजूर करण्यात आलं. पर्यायाचं उत्तर आहे 31 जुलै 2023ला चलचित्र सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न 2024च्या चालू घडामोडींवर आधारित 13वा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत डॅश डॅश नावाचे भारतीय नौदलाने त्यांचे सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज जे आहे हे कार्यान्वित केले. फेब्रुवारी 2024 मध्ये हे करण्यात आलं. तर याचं उत्तर आहे INS सध्यांक हे त्याचं नाव आहे. हे जे जहाज आहे नौदलाचं जहाज याचा उद्घाटन करण्यात आलं फेब्रुवारी 2024 मध्ये. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या नावाचे जे भारतीय नौदलाने त्यांचे सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज जे आहे हे कार्यान्वित करण्यात आलं. याचं नाव आहे INS सध्यांक. महत्त्वाचं आहे 2024च्या चालू घडामोडींवर अंतर्गत. प्रश्न क्रमांक 14वा पाहूयात. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2024चे आयोजन कोणी केले होते? 2024च्या चालू घडामोडींवर पुन्हा एकदा प्रश्न. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आली. आता हे आयोजन कोणी केले होते? त्याचं उत्तर आहे लडाख. लडाख बरोबर उत्तर आहे. पाहू शकता लडाख या ठिकाणी खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 15वा हा सुद्धा महत्त्वाचा आहे. ऑक्टोबर आता 2023च्या चालू घडामोडी. ऑक्टोबर 2023 मध्ये खालीलपैकी कोणी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी बॅडमिंटनमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले? ऑक्टोबर 2023 मध्ये ज्या आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडल्या यामध्ये बॅडमिंटनसाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले होते? पहिलाच पर्याय बरोबर आहे. चिराग शेट्टी आणि सात्विकराज रंकीरेड्डी यांनी हे
बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जे आहे आशियाई क्रीडा स्पर्धा ऑक्टोबर 2023 मध्ये पार पडलेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं बॅडमिंटनमध्ये. पहिला पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16वा. ऑक्टोबर महिन्यात गुजरातच्या पहिल्या हेरिटेज ट्रेनचे उद्घाटन कोणी केले? ऑक्टोबर 2024 मध्ये गुजरातमध्ये पहिली हेरिटेज ट्रेन ही उद्घाटन करण्यात आलं. याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? याचं प्रश्नाचं उत्तर सोप्या पद्धतीने दिलं जाऊ शकतं. सोपा प्रश्न असतो. याचं उत्तर जे आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर 2024 मध्ये गुजरातच्या पहिल्या हेरिटेज ट्रेनचं जे उद्घाटन आहे हे करण्यात आलं होतं. 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 17वा प्रश्न. जागतिक कुष्ठरोग दिन 2024चा विषय काय होता? 2024 मध्ये जो जागतिक कुष्ठरोग दिन साजरा करण्यात आला, कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दरवर्षी तो एक दिवस ठरलेला आहे कुष्ठरोग दिनसाठीचा. तो वर्ल्ड जागतिक कुष्ठरोग दिन जो आहे 2024ला जी थीम काय होती? विषय काय होता? असा प्रश्न आहे. तर यासाठीचे पर्याय: कुष्ठरोगापासून मुक्त करा, जगून घ्या, कुष्ठरोग बरा करणे आणि कुष्ठरोगावर मात करणे. तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. जी थीम होती, जो विषय आहे जागतिक कुष्ठरोग दिन 2024 साठीचा, हा कुष्ठरोगावर मात करणे असा त्याचा थीम होती, विषय होता. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18वा इतिहासावरचा प्रश्न आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील घडामोडी ज्या आहेत इतिहासावरचे, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 1857च्या बंडादरम्यान स्थानिक शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरोधात महत्त्वपूर्ण उठाव झाला? जो महत्त्वपूर्ण उठाव जो आहे 1857चा हा करण्यात आला. तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये 1857च्या बंडादरम्यान स्थानिक शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध महत्त्वाचा उठाव झाला? तर याचं उत्तर आहे पहिला पर्याय सातारा या ठिकाणी हा जो उठाव आहे हा करण्यात आला होता 1857 मध्ये. हा सुद्धा प्रश्न बहुतांशी वेळा हा रिपीट झालेला प्रश्न आहे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 19वा पाहूयात. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात कोणते खनिज मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जाते? महाराष्ट्रातील जो भंडारा जिल्हा आहे, त्या भंडारा जिल्ह्यामध्ये कोणते खनिज जास्त प्रमाणामध्ये आढळते, साठा आहे किंवा उत्खनन केले जाते, ज्यामुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला हातभार लागतो? भंडारा जिल्हा कोणतं खनिज जे आहे सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतं? तर भंडारा जिल्ह्यासाठी मॅग्नीज हे खनिज बरोबर आहे. पर्याय क्रमांक एच बरोबर आहे. महाराष्ट्रातील भंडारा या जिल्ह्यामध्ये खनिज जे आहे मॅग्नीज हे सगळ्यात जास्त उत्खनन केलं जातं. हे सगळ्यात महत्त्वाचं खनिज आहे भंडारा जिल्ह्यासाठीचं. पुढचा प्रश्न 20वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणाला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महागौरव 2024चा पुरस्कार प्रदान करण्यात आला? 2024च्या चालू घडामोडी अंतर्गत आधारित प्रश्न आहे. कोणाला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महागौरव 2024चा पुरस्कार जो आहे प्रदान करण्यात आला? तर याचं उत्तर आहे निखिल मुकुंद वाघ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2024 साठीचा महागौरव 2024 पुरस्कार यांना देण्यात आलेला. दुसरा पर्याय बरोबर आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया खूपच कमी वेळ बाकी आहे. 20 ते 22 दिवस बाकी आहेत परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचे संभाव्य प्रश्न दररोज एक व्हिडिओ सेशन आपण पाहणार आहोत. याची प्लेलिस्टमध्ये लिंक असेल. डिटेलमध्ये जे सगळे व्हिडिओ प्लेलिस्ट आहेत ते चेक केले जाऊ शकतात. त्याचबरोबर प्रॅक्टिस टेस्ट, सराव प्रश्नपत्रिका आणि नोट्स मिळवण्यासाठी नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा. यामध्ये समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेसाठी तयारी करण्यासाठी डिटेलमध्ये विस्तारित TCS पॅटर्नवर आधारित कोर्स उपलब्ध आहे. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. प्ले स्टोअरवरून नोकर भरती मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.